हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? आशा करते तुम्ही छान असाल. तर स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर ना आज मी तुमच्यासोबत माझं किचन क्लिनिंग शेअर करणार आहे. किचन क्लिनिंग मी तसं रोजच करते. असं स्वच्छ तुम्ही मी सगळेच जणी असं किचन रोजच आपण क्लिनिंग करत असतो. पण किचन क्लिनिंग म्हणजे ह्या 3 प्रकारच्या किचन क्लिनिंग असतात. जसं म्हणजे आपण रोज स्वयंपाक झाला की लगेच किचन क्लीन करून घेतो, ते एक प्रकारचा. दुसरं म्हणजे आपण आठवड्यातून किचन क्लिनिंग करतो, जे आपल्या हाताला रोज वस्तू लागतात गॅस ओट्यावरच्या, जसं की मसाल्याचे डब्बे, काही सामान ठेवण्याचं, काही छोट्या मोठ्या ज्या वस्तू, साखरेचे डब्बे, मसाल्याचे डब्बे जे असतात त्याला आपला हात लागतो, चिकटपणा, ते 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 सगळं स्वच्छ करणं, तो एक प्रकारचा किचन क्लिनिंग. आणि तिसरं किचन क्लिनिंग म्हणजे आपण पूर्ण किचन रूम हे खाली करून, पुरं ड्रॉवर खाली करून सगळं सामान स्वच्छ करतो, ते परत लावतो. त्या प्रकारचं डीप क्लिनिंग किचन ते एक वेगळं असते. तर ना आज मी तुमच्यासोबत 8 दिवसाचं म्हणजे आठवड्याचं जे किचन क्लिनिंग करत असते ना, त्या प्रकारचं किचन क्लिनिंग मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी की नाही म्हणजे आज जसं आपण 8 दिवसांनी कसं आपल्याला मसाल्याचे डब्बे लागतात, तर त्याला आपला रोज हात लागतो, तो चिकट होत असतो, आपण रोज पुसतो. पण जो चिकटपणा असतो तो पुसल्याने निघत नाही. तर तर ते किचन क्लिनिंग मला आज स्वच्छ करायचं. त्यासाठी ना आज मी सकाळचा स्वयंपाक वगैरे केला, सगळ्यांनी जेवण वगैरे केलं आणि सगळे आपापल्या कामाला निघून गेले. मुलगा कॉलेजला गेला, हे पण दुकानात निघून गेले. आमचे सगळ्याचे जेवणं झाले. जेवण वगैरे झाल्यानंतर मी सगळे भांडे खाली केले, म्हणजे जे स्वयंपाकाचे भांडे असतात आपले ते सगळं छोट्या भांड्यात काढून ठेवलं. भाजी वगैरे जे आपलं सगळं असतं साहित्याचं सगळं काढून ठेवलं. गॅस ओट्यावरचा सगळं सामान पसारा जो असतो तो खाली काढून ठेवला, म्हणजे मी गॅस ओटा पूर्ण रिकामा केला. आणि बेसिंगमधले जे भांडे वगैरे होते ते पण मी खाली करून घेतले. म्हणजे काही भांडे जे होते, आमची मावशीबाई येते ती भांडे घासते, तिच्यासाठी पूर्ण भांड्यातलं खरकटं वगैरे काढून ते बाहेर पोर्चमध्ये नेऊन ठेवले. जिथे ती भांडे घासते तिथे नेऊन ठेवून देत असते मी. आणि बाकीचे जे मला माझ्या हाताला लागतात, मी जे साफ करणार होते किचनचं, जे आपण सामान वगैरे ठेवतो ते मी स्वतः स्वच्छ करणार होते. त्यासाठी मी बेसिंगमध्ये ते रॅक वगैरे होती छोटी माझ्या भरण्या वगैरे ठेवण्याची, ती स्वतः हाताने घासून घेणार होती. ती माझी लवकर म्हणजे अशी घाण म्हणजे लवकर चिकट होते, तर ती पण मी आज स्वच्छ काढून घेणार होती. थोडीशी जास्तच घाण झाली होती, तशी मी नेहमी अशी काळजी घेते की आपलं किचन स्वच्छ राहिलं पाहिजे आणि सगळं म्हणजे क्लीन राहिलं पाहिजे. मी घाण होऊ देत नाही, वरच्या वर सगळं पुसतच राहते. पण कधी कधी असं होतं ना की आपण कधी बिमार असतो, आपल्याला नाही करू वाटत, आपलं कुठं जाणं राहते, मग त्याच्याने आपलं किचन तसंच राहून जाते आणि त्याकडे दुर्लक्ष होते. कधी आपण बिमार वगैरे पडतो, त्याच्याने पण दुर्लक्ष होऊन जाते. म्हणून म्हटलं चला आज किचन क्लिनिंग करून घेऊ. मी 15 दिवस झाले होते मी किचन क्लिनिंग केलंच नव्हतं. मग त्यासाठी सगळं मी रॅक वगैरे काढून घेतली, मिठाच्या भरण्या वगैरे ज्या होत्या त्या सगळं काढून घेतलं आणि ते स्वच्छ करून घेतलं. तुम्हाला सांगते किचनमधलं की नाही आपण रोजही स्वच्छ करत असलो, पण ज्या भांडे आपण पुसूनही घेतले तर त्याचा चिकटपणा तो जात नाही. तो आपल्याला असा काढून स्वच्छ घासून वगैरे निरम्याच्या पाण्याने, जे तुम्ही लिक्विड वगैरे वापरता साबणाने, त्यांनी मस्त असं स्वच्छ करून घेते. भरण्या वगैरे मिठाच्या ज्या भरण्या असतात रोज त्याला आपला हात लागतो, मसाल्याचा डब्बा असतो त्याला आपला हात लागतो, ते आपण रोज स्वच्छ करतो, रोज पुसून घेतो, कापडाने सगळं स्वच्छ करतो, पण ते नीट होत नाही. त्याला काही ना काही असे चिकट डाग दिसतातच आणि ते दिसायला छान पण नाही दिसत, म्हणून नाही का मग ते असं स्वच्छ 8 दिवसातून तरी ती क्लिनिंग केलीच पाहिजे. काही चमच्याचे स्टँड असते, आपण जे चमचे वगैरे ठेवतो त्यात पण थोडीशी धूळ वगैरे होते, तर ते पण मी स्वच्छ वगैरे करून घेतलं. जे मला गॅस ओट्यावर ज्या मस्त वस्तू असतात त्या मी सगळं असं छान स्वच्छ करून घेतले, घासून घेतले. आणि माझं सगळ्यात जास्त सांगते तुम्हाला, माझ्या किचनमध्ये सगळ्यात जास्त घाण होणारी वस्तू म्हणजे साखरपत्तीचे डब्बे, ते पण होतात. आणि त्याच्याही पेक्षा जास्त म्हणजे माझी गॅसच्या समोर एक विंडो आहे, तर त्या विंडो असं आहे की मी ते रोज त्याच्याहून हात फिरवते, सगळं होते, पण रोजचा जो फोडणीचा आपला जो तडका बसतो त्याला तो काही निघत नाही, तो असा चिटकून बसतो, तो पुसल्याने जात नाही. म्हणून 8 दिवसाने 15 दिवसाने मी ते असं स्वच्छ करतच असते. तर त्यासाठी नाही का मी जी आपली छोटीशी जी रॅक असते, ज्या साखरपत्तीचे डब्बे, मसाल्याचे डब्बे, छोटे छोटे जे आपली विलायची वगैरे, हिंग पावडर अशा ज्या वस्तू ठेवलेल्या असतात त्या सगळ्या काढून घेतल्या, छान असं रॅक पुसून घेतली. आणि आतमधलं म्हणजे असं मी आतमधलं काहीच म्हणजे असं क्लीन नाही करत आहे की ज्या माझ्या म्हणजे
आपल्याला हाताला लागतात. जसं वरचे बरंच आहे, रॅकमधली एक पण वस्तू काढलेली नाही आहे मी, पण हे स्वच्छ करायला मला पुरा 1 तास लागला आज थोडासा. आणि माझी विंडो जास्तच खराब होत असते, त्याच्यावर खूपच तडका वगैरे उडतो, तो चिकट होतो. आणि जे आपला म्हणजे काचेच्या भांड्याचे जे वरचा शेल्फ असतो त्यावर पण चिकटपणा होतो. माझ्या इथे चिमणी लागलेली नाही आहे, 2 विंडो आहे, थोडंसं खुल्लं आहे, पण धूळ पण खूप येते आणि चिकटपणा पण जास्त होतो, म्हणून ते मी असं स्वच्छ करत असते. तुम्ही पण असंच करत असता का माझ्यासारखं? मी करत असते. किचन माझं म्हणजे जास्त घाणच नसते. मी वरच्यावर साफसफाई करते, भरण्या वगैरे पुसून घेते, अशा छान लावून घेतल्या सगळ्या. म्हणजे आज घासले नाही आहे, पण पुसून घेतल्या काजू बदामच्या. आता मी जेव्हा किराणा वगैरे भरीन तेव्हा ते सगळं भरल्या जाईन माझ्या इथे सगळं किराणा. आता मला किराणा म्हणजे जी आपली ग्रॉसरी असते ती पण आणून घ्यायची होती. ती आणल्यानंतर मी सगळं भरून घेणार आहे. त्यानंतर मी सगळं वरच्या विंडो वगैरे घासून वगैरे पुसून घेतले. त्यानंतर मग मी खाली म्हणजे जे खालचा पसारा होता तो वरती काही लावून दिला होता. म्हणजे मी एक पटापट जिथचं सामान तिथं लावून देण्याचं काम करत होते, की असा पसारा खूप नव्हता केला. जिथून काढलं, पुसलं, झटकलं, तिथं लावून दिलं. अशा प्रकारे मी करत असते. कारण की जर म्हटलं की सगळ्यात पसारा एका दमानं करतो आणि नंतर मी लावते, तर मला तो पसारा पाहूनच मला म्हणजे खूप काही म्हणजे सुचतच नाही की मी क्लिनिंग कुठून सुरू करू. म्हणून मी जेवढे वस्तू काढते तेवढंच पुसते, झटकते, लावते आणि तेवढं पसारा लावून देत असते. त्यानंतर मी गॅस वगैरे पण असं घासून घेतला. गॅस तर मी रोजच घासत असते, रोजच पुसत असते. गॅस माझा असं जास्त घाण होत नाही, ती पटकन होऊन जाते. तर मी असं पूर्ण गॅस वगैरे घासून घेतला, छान पुसून घेतला. आज मला पण खूप बरं वाटत होतं, एक म्हणजे छान वाईब्स आल्यासारखी किचनची. खरंच ना, आपला सगळ्यात जास्त वेळ जातो तो फक्त किचनमध्येच. आणि तो किचनच जर स्वच्छ नसला तर आपला पण म्हणजे मूड खराब झाल्यासारखा होते. आणि मुलं कसं आहे, आता मुलं पण मोठे झाले, ते पण आपल्यासोबत आपण नसलो म्हणजे ते पण किचन वापरतात, ते पण भांडी वापरतात. आणि त्यांचं काम कसं आहे की आपल्यासारखं नसते. आपल्यानंतर ते माहीत आहे पसारा म्हणजे किचन वापरतात आणि भांडे तसे चिकट हात लागलेले ते तसेच ठेवून देतात. त्यांच्यानंतर आपल्याला स्वच्छ करावं लागतं. म्हणून मी की नाही काय असं 8 दिवसातून एक वेळा करत असते. गॅस वगैरे असं छान मस्त स्वच्छ करून घेतला, तो पुसून घेतला, त्याच्यावरचे स्टँड वगैरे सगळे ते घासून घेतले. तशी मावशी आमची रोज भांडे जे म्हणजे गॅसवरचे जे स्टँड असते जे आपले ठेवतो आपण, ते मी रोज घासायला टाकत असते. ते स्वच्छ राहते. आणि सांगते तुम्हाला, किचन म्हणजे स्वच्छ म्हणजे असं करणं जरुरीच आहे. कारण की जर स्वच्छ नाही केलं, आपल्या इथं खरकटं सांडते, फोडणीचं असते, त्याच्याने कॉक्रोच होण्याची भीती वाटते. आता तर सध्या मला की नाही माझ्या किचनमध्ये 2-3 दिवस झाले होते पालीचं पिल्लू दिसल्यासारखं होत होतं. काय माहीत, आता हे पाल येण्याचे दिवस आहे, संकेत आहे त्यांचे, काय आहे मला माहीत नाही. किचनवर नाही का मला थोडंसं म्हणजे 2 दिवस झाले मला पालीचं पिल्लू दिसल्यासारखं झालं होतं. त्यामुळे पण म्हणा की मला किचन क्लिनिंग करायचं थोडासा हे झालं होतं. म्हटलं चला स्वच्छ करून घ्या मग. कारण की कधी कधी असं होतं ना की आपण स्वच्छ नाही करत काही वस्तू, काही गोष्टी, त्यामुळे पण अस्वच्छतेमुळे पण आपल्या घरी किडा, मुंगी, पाली अशा येऊ शकतात. तर मग म्हणून पण आज मला इच्छा झाली ते स्वच्छ करण्याची. ते स्वच्छ करून घेतलं सगळं, भरण्या वगैरे व्यवस्थित. एखादा पॉट पण मी ठेवत असते. म्हणजे असं मला छान ग्रीनरी वगैरे खूप आवडतात माझ्या किचनला. माझ्या घरी मनी प्लांट हा सगळ्यात जास्त लावल्या जात असतं. मी भरण्यामध्ये जे पण बॉटल्स वगैरे खाली होत्या त्यामध्ये मस्त छान असे मनी प्लांट लावून घेत असते. त्याने मला खूप छान वाटते. माझ्या किचनमध्ये 2-3 भरण्यामध्ये लावले आहे. त्यासोबतच मी आपल्या ट्रॉलीज जे असते ना त्याचे जे पल्ले असतात त्याला पण रोज हात लागतो, ते पण चिकट होत असते. ते पण मी त्याच्यावर पण हात आज फिरवून घेतले होते. तसं मी लिक्विड आपले जे वॉशिंग पावडर म्हणजे आपलं कपडे धुण्याचं लिक्विड असते ना तेच पाण्यात टाकून घेतलं होतं आणि त्याच्यात कपडा बुडवून मी सगळं स्वच्छ करून घेतलं. त्याने खूप छान पटापट सगळा चिकटपणा जो रॅकवरचा होता तो काढून घेतला. आणि सगळ्यात शेवट म्हणजे मी बेसिंग साफ केलं होतं. बेसिंग साफच असते म्हणा माझं, पण ते सगळं आता साफ केलं तर म्हटलं बेसिंग तर साफ करायलाच लागते. कारण की सगळ्यात जास्त बेसिंगवरच आपला भार असतो. सगळा किचनचा भार म्हणजे हा बेसिंगवरच असतो. म्हणून बेसिंग पण स्वच्छ करून घेतलं, घासून घेतले, नळ घासून घेतले. आणि सगळं स्वच्छ केल्यावर मला पण एक मनाला शांती भेटली. तुम्ही पण असं माझ्यासारखं करत असता का? तुम्ही डीप क्लिनिंग करता की आठवड्याची क्लिनिंग करता? कशी क्लिनिंग करता ते नक्की शेअर करा. तुम्ही अजून काही माझ्यासोबत गोष्टी का मी काही चुकीचं केलं का, अशा जर काही गोष्टी असेल, माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा. तर असा होता माझा आजचा दिवस. तर बघू शकता तुम्ही, मी अशा प्रकारे माझा किचन क्लीन केलं.
असं काही खूप माझं ॲस्थेटिक किचन नाही आहे, पण जे आहे ते खूप छान आहे आणि मी त्यालाच खूप छान ठेवण्याची कोशिश करते. तर बघू शकता तुम्ही माझं हे क्लिनिंग छान झाल्यावर मला पण खूप प्रसन्न वाटायला होता. तर असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. चला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.